बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत उद्धव ठाकरेंनी नाशिकमधून लोकसभेचं रणशिंग फुंकलंय। 30 वर्षांनंतर शिवसेनेनं पुन्हा एकदा नाशिकातून महाअधिवेशन घेत आई तुळजाभवानीला साकडे घातले। नाशिकच्या महाअधिवेशनातून शिवसेनेचा सत्तेचा मार्ग मोकळा होणार का जाणून घेऊ आपण सविस्तर या रिपोर्टमधून। ठाकरेंनी नाशिकातून फुंकलं लोकसभेचं रणशिंग। उद्धव ठाकरे इतिहासाची पुनरावृत्ती घडवणार? नाशिकच्या महाअधिवेशनातून सत्तेचा मार्ग मोकळा होणार? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नाशिकमधून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। विशेष म्हणजे 1994 साली बाळासाहेब ठाकरेंनीही नाशिकमध्ये महाअधिवेशन घेतल्यानंतर राज्यात शिवसेनेची सत्ता आली होती। आता पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती घडवण्यासाठी ठाकरेंनी नाशिकची निवड केल्याची चर्चा आहे। 19 नोव्हेंबर 1994 साली ज्यावेळेला याच ठिकाणी हे शिबिर आणि सभा झाली होती त्यावेळची परिस्थिती वेगळी होती। त्यावेळची परिस्थिती होती ते आमचे विरोधक होते, त्या विरोधकांबरोबर लढायचं होतं। आजची परिस्थिती वेगळी आहे। आजची परिस्थिती आमचे घरचे घरभेदी आहेत, त्यांच्या विरोधात लढायचं आहे। त्यामुळे तुम्ही म्हणता ती परिस्थिती वेगळी आहे, ही खरी आहे, परंतु त्यावेळचा लढणारा पण देखील शिवसैनिक होता आणि आजचा लढणारा देखील शिवसैनिक आहे। तो त्या वेळच्या त्या परिस्थितीनुरूप समोरच्या माणसांना पुरून उरल्याशिवाय राहणार नाही। यावेळी ठाकरे गटासमोरची आव्हानं तेव्हाच्या तुलनेत वेगळी आहे। पक्षफुटीनंतर पुन्हा एकदा पक्षाला उभारी देण्याचं शिवधनुष्य ठाकरेंना पेलायचंय। निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह आणि नाव शिंदेंकडे सोपवलंय, त्यामुळे मशाल पक्षचिन्ह शिवसैनिक आणि मतदारांच्या मनात रुजवायचंय। शिवाय 1994 साली शिवसेनेला विरोधकांशी लढायचं होतं, पण आज ठाकरेंना विरोधकांसह स्वकीयांशी 2 हात करायचे आहेत। नाशिकच्या या अधिवेशनातून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मोदींवरती हल्लाबोल केलाय। प्रभू श्रीरामचंद्र हे कोणत्याही एका व्यक्तीची किंवा एका पक्षाची मालमत्ता नाही, आणि जर तशी तुम्ही करत असाल तर आम्हाला सुद्धा भाजप मुक्त प्रभू श्रीराम करावा लागेल। भाजप मुक्त श्रीराम म्हणजे नुसतं जय श्रीराम नाही, भाजप मुक्त जय श्रीराम। आपल्याला असं वाट आजचा रावण अजिंक्य आहे, नाही, तो रावण सुद्धा अजिंक्य नव्हता। तो रावण सुद्धा अजिंक्य नव्हता। त्या रावणाला बालीनं सुद्धा हरवलं होतं। बाली माकड वानर होता। हे डोक्यातून काढा की रावण अजिंक्य आहे सध्याचा, अजिबात नाही। दरम्यान ठाकरेंच्या सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी प्रत्युत्तर दिलंय। जनताच ठाकरेंचा जयराम श्रीराम करेल असं प्रसाद लाड म्हणाले। तर नाशिकचा कार्यक्रम म्हणजे ठाकरे गटाचा समारोप असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं। आपली हिंदू जनता उद्धव ठाकरेचा श्रीराम जयराम केल्याशिवाय राहणार नाही, राजकारण मुक्त केल्याशिवाय राहणार नाही। हे त्यांचा समारोपाची सभा राहणार आहे। आज त्यांच्या या उभाटा गटाचा समारोप आहे। 30 वर्षांनंतर पुन्हा एकदा ठाकरेंनी आई जगदंबेचं दार ठोठावलंय। फक्त यावेळी बाळासाहेबांऐवजी उद्धव ठाकरे यांनी देवीला साकडं घातलंय। आगामी निवडणुकीत ठाकरे गटासाठी सत्तेचा मार्ग आता मोकळा होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अभिजित सोनवणे, साम टीव्ही न्यूज, नाशिक।